आज आपण इथं पडवळची भाजी बघतोय. या सीझनमध्ये रानकारली, पडवळ, परवल अशा अनेक भाज्या येत आहेत. मग ही भाजी तर व्हायलाच पाहिजे. तशी तर ही भाजी चवीला खूपच छान लागते, पण त्यातल्या त्यात बीपी, शुगर आणि वजन ज्यांना नियंत्रित करायचंय त्यांच्यासाठी तर ही भाजी एकदम परफेक्ट आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी पाव किलो पडवळ घेतलेलं आहे. पडवळ घेताना नेहमी कोवळं बघून घ्यावे. पडवळ चिरायच्या आधी त्याचा वरच्या बाजूला जो तुरटपणा असतो तो घालवण्यासाठी 1 चमचाभर मीठ घेतलेला आहे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मीठ आपल्याला चोळून त्याचा पांढरट रंग काढून टाकायचा आहे. पडवळची भाजी करताना ही स्टेप करणं फार महत्वाचं आहे. पडवळला मिठाने चोळल्यास पांढरा भाग लगेचच निघून जातो. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मी दोन्ही पडवळ मिठाने स्वच्छ चोळून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता पडवळ चिरायचं कसं आहे ते बघूया. पडवळचे लहान-लहान असे तुकडे करायचे आणि मधून कट देऊन घ्यायचा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता हा पडवळ इतका कोवळा आहे, यामध्ये अजिबात बी नाही, त्यामुळे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कट केला तरी चालेल. पण जर पडवळला बी असतील, तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चमच्याने आपल्याला बी किंवा आतला गर हा काढून टाकावा लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पडवळचा जो टोकाकडचा भाग असतो, तो एकदम कडक असतो. तो सुरीने किंवा वेळीने सहसा कट होत नाही, तर तो आपल्याला भाजीमध्ये अजिबात घ्यायचा नाही. जिथपर्यंत कोवळा पडवळ आहे, तिथपर्यंतचाच भाग आपल्याला किंवा सहज जो कट होतो, तिथपर्यंतचाच भाग आपल्याला भाजीमध्ये घ्यायचा आहे. अशा तऱ्हेने मी पूर्ण पडवळ कट करून घेतलेला आहे. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. 2 चमचे तेल घातलेत. मोहरी, जिरे घातल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि कांदा घालून आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजताना फार ट्रान्सपरंट न करता अगदी त्याचा कच्चापणा गेल्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये पडवळ घालायचे आहे. पडवळ कांद्यासोबत भाजले तरी चालते किंवा आधी वेगळे पडवळ भाजून घेतले तरी सुद्धा चालते. पडवळ भाजून होईपर्यंत कांदा पूर्ण करपू नये म्हणून आपण कांदा थोडासा कच्चा असतानाच पडवळ घातलेले आहे आणि दोन्हीही एकसारखं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथं कांदा पण थोडासा गुलाबी रंगावर झालेला आहे आणि पडवळ पण व्यवस्थित भाजून 70% कुक झालेला आहे. या स्टेजनंतर आपल्याला थोडासा लसणाची पेस्ट किंवा लसूण चेचून घालायचं आहे. लसूण आपल्याला इथं चांगला परतून घ्यायचा आहे. तुम्ही फोडणीमध्ये घातलात तरी चालेल. ज्या भाज्या अशा परतून करायच्या असतात, त्याला शक्यतो मी लसूण वरून घालत असते. लसणाचा कच्चा वास राहणार नाही याची काळजी घ्यावी. लसूण व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपण बाकीचे मसाले घालूया. ही भाजी फार झटपट होते. याच्यामध्ये मी थोडीशी हळद, थोडासा अर्धा टीस्पून कांदा लसणाचा मसाला आणि 1 टीस्पून मिरची पावडर घातलेली आहे. 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि तेही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून झाल्यानंतर 1-2 टेबलस्पून होईल इतकं पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित ही भाजी एकदा मिसळून घ्यायची आणि एक चांगली वाफ काढायची आहे. तिखट मीठ चेक करून ॲडजस्ट करायचं आहे. त्यानंतर झाकण लावून याला एक वाफ काढायची आहे. तशी तर आपली भाजी शिजलेलीच आहे, पण मसाले आणि भाजी एकत्र व्यवस्थित मिळून येण्यासाठी ही वाफ काढलेली आहे. इथं आपली भाजी डन झालेली आहे. वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली आहे. गरम-गरम भाकरी, चपाती, भात याच्याबरोबर ही भाजी एकदम मस्त लागते. एकदा नक्की करून बघा. एकदा ह्या पद्धतीने भाजी केली ना, तुम्हाला आवडणार याची खात्री आहे. इथं माझी पडवळची भाजीची रेसिपी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.